भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्युरो आणि सांगली पोलीस विभागाच्या संयुक्त विद्यमानं सांगली पोलीस अधीक्षक कार्यालयात भारतामध्ये कायदे प्रणालीमध्ये जे नवीन कायदे अंमलात आणले आहेत या विषयावरती सचित्र प्रदर्शनी आयोजित करण्यात आली आहे। या प्रदर्शनाचं उद्घाटन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या हस्ते करण्यात आलं। या प्रदर्शनामध्ये भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 आणि भारतीय साक्ष अधिनियम 2023 या नवीन फौजदारी कायदेविषयक पोस्टर्स लावण्यात आले आहेत। या नवीन कायद्यांची माहिती सर्वांना कळावी या उद्देशानं या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आले। अत्यंत सुलभ भाषेमध्ये नवीन कायद्यांची माहिती या प्रदर्शनात देण्यात आली आहे। पोलीस, न्यायालय, वकील, सरकारी वकील, फॉरेन्सिक लॅब या विविध घटकांबाबत या प्रदर्शनामध्ये माहिती देण्यात आली आहे। तरी जास्तीत जास्त नागरिक, विद्यार्थी आणि समाजातल्या घटकांनी या प्रदर्शनात सहभाग घेऊन कायद्याची माहिती करून घ्यावी असं आवाहन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी केलंय। यावेळी पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर, केंद्रीय संचार विभागाचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी महेश चोपडे आदी उपस्थित होते। कोल्हापूर परिक्षेत्रातील 5 जिल्हे सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे ग्रामीण आणि सोलापूर ग्रामीण या 5ही जिल्ह्यांमध्ये भेटी देऊन आम्ही समक्ष पोलीस अधीक्षक आणि त्यांचे सर्व अधिकारी, अंमलदार आणि चमू यांची बैठक घेतलेली आहे। आम्ही एक गाव एक गणपती, सुरक्षित गणपती उत्सव, त्यानंतर होणारे ईद मिरवणूक, पुढे येणारे विधानसभा निवडणूक या सगळ्यांचा सांगोपांग आढावा घेतलेला आहे। प्रत्येक विषयाचे बारकाईने नियोजन सर्व जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे। येणारा गणेश उत्सव आणि ईद ए मिलादचा उत्सव हे सगळं सुरक्षित आणि चांगल्या वातावरणात आपसी ताळमेळ राखून, सामाजिक शांतता राखून पार पाडल्या जातील याच्यात कोणतीही शंका नाही। सगळी चोख व्यवस्था सुरक्षेची आणि संरक्षणाची सर्व जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केलेली आहे। जे गणपती मंडळ सगळे नियमांचे पालन करतील, पर्यावरणपूरक उपक्रम राबवतील, कोणतेही प्रदूषण करणार नाहीत, त्यांना विशेष बक्षीस देण्याची सगळ्या जिल्ह्यांमध्ये एसपींनी घोषणा केलेली आहे। माझंसुद्धा आपल्या सगळ्यांना, नागरिकांना आणि गणेश मंडळांना आव्हान आहे की महाराष्ट्र शासनाचे सुद्धा एक गणपती स्पर्धा आयोजित केली जाते, त्यामध्ये आपण सहभागी व्हावे। जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी जे काही नियम तरतुदी पालन करण्यासाठी आवाहन केले त्याच्यामध्ये भाग घ्यावे। त्यांनाही तिथे स्थानिक स्तरावर बक्षीस वेगळे दिल्या जाणार आहेत। एक गाव एक गणपती या मोहिमेला सक्रिय पाठिंबा द्यावा आणि येणारा पूर्ण काळ चांगल्या प्रकारे शांततेत गणेशाची आराधना करावी। जे काही विद्यार्थी आहेत, युवा वर्ग आहेत, त्यांनी विधायक कार्यास या दरम्यान वाहून घ्यावे। समाजाची सुरक्षितता ठेवण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे। आम्ही आपल्याला सहकार्य करण्यास आणि सुरक्षा देण्यास कटिबद्ध आहोत। धन्यवाद। जय हिंद। भारत सरकारचे केंद्रीय संचार ब्युरो आणि जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली या दोघांच्या संयुक्त विद्यमाने भारतातील नवीन फौजदारी कायदे, जे प्रमुख 3 कायदे आहेत, त्यांची सर्वसामान्यांना माहिती व्हावी यासाठी एक प्रदर्शन इथे आयोजित केलेलं आहे। या प्रदर्शनाचा कालावधी 2 दिवसाचा आहे। अत्यंत चांगल्या सुबोध मराठी भाषेमध्ये या कायद्यांविषयक माहिती, जे ठळक तरतुदी आहेत, शिक्षा आहेत, नवीन तरतुदी आहेत आणि यामध्ये सगळ्या घटकांची काय जबाबदारी आहे, ज्यामध्ये पोलीस आहे, न्यायालय आहेत, फॉरेन्सिक सायन्स विभाग आहे, सरकारी वकील आहेत, या सगळ्यांबाबत इथे चांगली माहिती प्रदर्शित झालेली आहे आणि हे 3ही कायदे सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आहेत। यामध्ये काही गुन्ह्यांसाठी अत्यंत कठोर तरतुदी केलेल्या आहेत। विशेषतः महिला वर्गाबाबतीत जे काही गुन्हे घडतात त्यामध्ये संवेदनशीलतेने दखल घेतलेली आहे आणि मृत्यूदंड, आजन्म कारावास, कम्युनिटी पोलिसिंग, इतर प्रकारचे दंड या सगळ्यासाठी यामध्ये भक्कम तरतुदी करण्यात आलेल्या आहेत। मला वाटतं सांगली जिल्ह्यातील जे सामान्य नागरिक आहेत आणि विशेषतः शाळा कॉलेजमधील विद्यार्थी, महिला वर्ग, मुली आणि सामान्य नागरिक या सगळ्यांनी इथे यावा। SP सांगली ऑफिस इथे भेट द्यावी आणि इथे लावलेल्या या सगळ्या फलकांमधून अत्यंत चांगल्या प्रकारे आणि कमी वेळात त्यांना या कायद्यांची माहिती मिळेल, जेणेकरून आपल्याला गुंडांप्रती लढा देण्यासाठी एक बळ मिळेल। सांगली पोलीस दल आपल्याला केव्हाही मदत करण्यास तयार आहे, त्यामुळे आपण सगळ्यांनी येथे भेटी द्याव्यात। मी केंद्रीय संचार ब्युरो आणि त्यांचे अधिकारी यांचे अभिनंदन करतो आणि आज येथे प्रदर्शनाचे उद्घाटन झाले असं मी जाहीर करतो। धन्यवाद। जय हिंद।